हाय गाईज, मला यूट्यूबने 2-3 वार वॉर्निंग दिली होती की लहान मुलांना घ्यायचं नाही. असं बरेच जणांनी मला सांगितलं होतं की लहान मुलांना शांत बस ना, तर लहान मुलांना लाईव्हवर घ्यायचं नाही. तर माझ्या काय तेवढं लक्षात बसलं नाही आणि मला विश्वास पण नव्हता की खरंच असं काय होईल. पण खरं सांगू का, माझी चूक मला भोवली. कारण की ह्या पुरी मध्ये यायच्या ना, नाव वाचायला म्हणून कशाला पण. आता एक छोटंसं घर म्हणल्यावर मुली येतात जवळ बसतात, त्यांना काय हाकून घराच्या बाहेर तर देता येत नाही. आणि त्या टी व्ही पण चालू असायची. टी व्हीची पण मला बरेच जणांनी सांगितलं होतं टी व्ही असं गाणं बिणं बाहेरचं चालत नाही, असं बरेच जण सांगितले होते लाईव्हवर मला. पण माझ्या तेवढं खरंच माझ्या डोक्यात बसलं नाही. झाली माझी चुकी. आता ते माझं लाईव्ह बंदच पडलं. आता नाही लाईव्ह घेऊ शकणार मी यार. माहीत नाही कधी होईल नाही चालू का नाही होईल, ते मला नाही सांगता यायचं. चावी दिली, चावी अशी चावी ताला नाही, पण चावी लावून ठेवलं, कुलूप लावून माझ्या लाईव्हला. यूट्यूबला कसं करायचं आता. दररोज मला वाटायचं 2 वाजता लाईव्ह घ्यावं, बरेच जणांच्या ओळखी, छान छान गोष्टी व्हायच्या, गप्पा गोष्टी. पण तेवढं नशिबातच नव्हतं. खरंच यार, मी जी चुकी केली तुम्ही करू नका. मी मनावरच धरलं नाही की बाबा खरंच काय माझ्या संग असं होईल. लाईव्हला काय लहान मुलांना असल्यावर काय होतंय काय नाही असं वाटायचं मला. काल मी चालू केलं काल, आणि तिला म्हणलं जरा पकड मोबाईल, मी आले काहीतरी काय काम होतं थोडंसं मला. ती तेवढंच 1 मिनिटात येणार होती तिथून. तिला म्हणलं थोडंसं हातात पकड मोबाईल, एवढंच म्हणले मी. आणि तिनं घेतला मोबाईल. तिला काय कोणीतरी बोललं, थोडंसं 2 शब्द बोललं, तुझ्या आजी कुठे ते माया बोलली वाटतं. एवढंच म्हणण्यात आजी काम करते असं काहीतरी सांगितलं त्यानं. झालं, मी येऊन बघते तर लाईव्हच बंद. डायरेक्ट असं ती निशाण येते, चित्र लॉक चावी घेऊन उभा हे थांबलेलं. किती प्रयत्न केले, नाही झालं. काय की म्हणते तसं, एखाद्याच्या मागं लागलं ना सरकं पुरतं लागतेच, ते खरं आहे. माझी गलती लई झाली, मोठी झाली. लहान मुलांना मी घेतलं, टी व्ही पण चालू असायची माझी सारखी सारखी. आणि एकानं म्हणलं होतं तसंच, मी भविष्य बघतो आणि माझी वाणी खरी ठरते, तुम्ही मुलांना घेऊ नका. तर तेच प्रमाणे तसं झालं. ते बोलायला म्हणायला गाठ बसली एकच. तर अशी चूक परत होणार नाही माझ्याकडून. मी आता नक्की लक्षात ठेवेन.